नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेली आहे साधी-सुधी जिरा बटाट्याची भाजी. खूप छान लागते, सोपी आहे आणि काही नसेल घरामध्ये भाजी तरी सोप्यात सोपी अशी भाजी बनवू शकता. तर पाहूया. बटाटे घेतलेले आहेत मी आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. तर बटाटे आता मी सोलून घेणार आहे आणि पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. पाणी दाखवते तुम्हाला. पाणी पण मी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये सोलून बारीक कापून घेणार आहे. आता इकडे मी कढई ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. आता मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे आणि बटाटे तेलामध्ये शिजवायचे आहेत म्हणून थोडं बऱ्यापैकी तेल टाकलेलं आहे मी. तर तेल छान गरम झाला की आपल्याला त्याच्यामध्ये जिरा टाकायचा आहे. ह्याच्यामध्ये राई नाही टाकायची आहे, फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. तर मी जिरा टाकलेला आहे. ही भाजी तुम्ही उपवासाला खाऊ शकता. त्याच्यामध्ये फक्त टोमॅटो स्किप करायचा. तर मी आता ह्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरची टाकलेली आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. मस्त अशी तडतडून दिलेली आहे मिरची तेलामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा टाकून घेणार आहोत. जो मी बटाटा सोलून घेतलेला आहे आणि छानपैकी कापून पण घेतलेला आहे. तर मी आता टोमॅटो टाकून घेते ह्याच्यामध्ये. तर टोमॅटो नंतर आपल्याला टोमॅटो चांगला असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. आणि नाही भाजला तरी चालतो, कारण की त्याच्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत आणि बटाटा तेलामध्ये शिजून देणार आहोत. पाहू शकता मी बटाटा छानपैकी सोलून घेतलेला आहे. तर माझा व्हिडिओ खूप दिवसांनी येत आहे आणि आता मी कंटिन्यू करेल व्हिडिओ रेसिपी. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच रेसिपी सुचवत राहा की मी कोणती रेसिपी टाकत जाऊ. तर तुम्ही जसं सांगाल तशी मी रेसिपी टाकत जाईल. मी आता बटाटा टाकून घेतलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. तर मी काही कारणामुळे रेसिपी करत नव्हती, व्हिडिओ काढत नव्हती. तर आता मी नेहमीप्रमाणे व्हिडिओ टाकत जाईल. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी मला सपोर्ट करत राहा. तर आता मी थोडा वेळ झाकण ठेवून तेलामध्ये बटाटा शिजवणार आहे. तर पाहू शकता मी झाकण 5-10 मिनिटांनी काढलेलं आहे. तर बटाटा चांगला बऱ्यापैकी शिजलेलाच आहे. तुम्हाला मी दाखवते. पाहू शकता बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता हळद टाकून घेणार आहोत. आणि लाल मिरची पावडर फक्त कलर येण्यासाठी आपल्याला टाकायचा आहे. लाल मिरची पावडर नाही टाकली तरी चालते. ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतली आणि मिक्स करून घेतलेला आहे. आणि लाल मिरची पावडर एकदम थोडीशी टाकलेली आहे, जेणेकरून कलर येईल चांगला. लाल कलर असा, लाल आणि हळदीचा कलर असा छान कलर येतो आणि छान लागते भाजी. काही सोप्या पद्धतीची आहे आणि झटकीपट पण होते आणि मुलांसाठी टिफिनला पण तुम्ही देऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो स्किप करा आणि मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता, कारण की मुलं दुपारी जेवतात, भाजी चपाती खातात, तर ती टोमॅटोमुळे खराब पण होते भाजी. तर पाहू शकता मस्त असं झालेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकून पण खूप छान लागते ही भाजी. तर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि मस्त अशी होते भाजी. तर मी आता यात कोथिंबीर टाकलेली आहे. तर मी अशीच बटाट्याची भाजी तुम्हाला वेगळ्या प्रकारची पण दाखवेल. तर अशाच रेसिपी पाहत राहा माझ्या आणि मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशीच रेसिपी सुचवत राहा. तर झालेली आहे आपली बटाट्याची भाजी. थोडा वेळ मी झाकण ठेवून, जेणेकरून मसाला शिजेल.
भाजला जाईल मसाला. तर झालेली आहे आपली बटाट्याची भाजी. खूप छान होते, मुलांना पण आवडते बटाट्याची भाजी. तर सोपी पद्धत आहे आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.